नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. आज आपण मॅकरोनी बनवणार आहोत. अगदी डिलिशियस अशी लागते. सिम्पल फ्लेवर्स आहेत, फार काय ॲड केलेलं नाही. फक्त एक म्हणू शकतो ना की आपल्या देशी पद्धतीने म्हणजेच इंडियन फ्लेवरनुसार आपण बनवतो आहे. त्यामध्ये मी फार असं काय ॲड नाही केलं. मी इथे एक नॉनस्टिक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी एक चमचाभर बटर घातलेलं आहे. त्यानंतर यात मी छोटा कांदा घातलेला आहे बारीक चिरून. याला आपल्याला छान परतून घ्यायचं. कांद्याला आपल्याला सॉफ्ट करायचं आहे, ब्राऊन नाही करायचं. एक नॉर्मल तुम्ही परतून घ्या. परतताना तुम्ही हवं ते यामध्ये जिरे ॲड करू शकता, पण ते तेवढं टेस्टला नाही लागत. पण जिथे त्याच्या आवडीनुसार आहे. इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली. ही गावरान कोथिंबीर आहे आणि याचा सुवास खूप छान असतो आणि खायलासुद्धा खूप चविष्ट अशी लागते ती. मी नेमकी शेतातून तोडून आणली होती आणि ती यात खूप छान असा घमघमाट सुटलेला आहे वाटतो आहे. आता इथे पहा, मी लसणाची पेस्ट घातली एक चमचाभर. माझ्याकडे छोटा चमचा होता, फार मोठा चमचा नाही आहे. जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्यानेच घातलेली आहे. याला आपल्याला छानपैकी व्यवस्थित परतून घ्यायचं, जेणेकरून की जो लसणाचा कच्चंपण आहे ते आपल्याला यातलं काढून टाकायचं. तुम्हाला वाटत पण असेल की मला नीट सांगता येत नाही वगैरे, कारण माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप नवीन आहे. मी पण ट्राय करते तुम्हाला कसं स्पष्ट करता येईल यानुसार. त्यानंतर मी यात पनीरचं क्यूब्स घातलेलं आहे. आता पनीर पण थोडंसं आपल्याला शिजवावं लागतं, फार नाही शिजवायचं, म्हणून याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं. त्याचासुद्धा एक वास निघून गेला म्हणजे ते खायला छान लागतं. नंतर यात आपल्याला टमाटर घालायचं आहे. मी एक मीडियम साईजचं टमाटर घेतलं होतं, त्याला छान बारीक चिरलेलं आहे. याला आपल्याला थोडंसं एक पल्पी फ्लेवर म्हणजे एक पल्पीनेस येईपर्यंत आपल्याला त्याला छानपैकी शिजवून घ्यायचं, म्हणजे त्यातलं पाणी आटलं पाहिजे आणि ते छान शिजलं पाहिजे. त्यानंतर मी इथे टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि मेयोनीज घातलेलं आहे. तुम्ही मेयोनीज अवॉइड पण करू शकता, पण माझ्याकडे एगलेस होतं म्हणून मी ते यूज केलं. याला छानपैकी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी जे मॅक्रोनीचं पॅकेट घेतलं होतं त्याच्यासोबतच मला मॅगीचा पास्ता मसाला आला होता. त्यामुळे मी यात हळद, मीठ, गरम मसाला वगैरे ॲड केलं नाही. जर तुमच्याकडे मसाला नसेल तर यामध्ये थोडंसं हळद, लाल मिरची पावडर, धण्या जिऱ्याची पूड आणि थोडासा गरम मसाला ॲड करू शकता. हवं तर किचन किंग मसाला पण ॲड करू शकता, त्याने छान चव येते. हे छान परतून झाल्याच्या नंतर यात आपल्याला आता पाणी घालायचं आहे. मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे. आता यात आपण छानपैकी पाणी घालूया. आता पाणी तुमची मॅक्रोनीचं पॅकेट केवढं आहे त्याच्यावर डिपेंड करते. तुमच्याकडे जर फार मोठं पॅकेट असेल तर मॅक्रोनी बुडेल एवढं पाणी तुम्ही त्यात घाला. आता मला पण अंदाजा नाही आहे म्हणून मी थोडंसं पाणी अगोदर घातल्यानंतर जसं आपण मॅक्रोनी आणलेली आहे त्यात ते पूर्ण पॅकेट मी यात टाकते आहे. छोटं पॅकेट होतं, फार मोठं नव्हतं. 1-2 माणसासाठी पुरेसं आहे. आता इथे पाहू शकता पूर्ण मॅक्रोनी त्यात बुडालेली नाही आहे पाण्यामध्ये, म्हणून मी आणखी थोडंसं पाणी घालते. आता सध्याला काय हिवाळा तर नाही आहे, उन्हाळ्यामुळे ऑलमोस्ट थोडंसं कोमटच पाणी राहतं, म्हणून मी तसंच टाकलेलं, गरम करून नाही टाकलं आहे. यात हवं तर तुम्ही चीज पण वरून चीजचे स्लाईस वगैरे टाकू शकता, हर्ब्स टाकू शकता, चिली फ्लेक्स टाकू शकता. त्यानंतर ऑरेगॅनो टाकू शकता. जसं की पिझ्झा सिझनिंग असेल तर चांगलीच गोष्ट आहे. माझ्याकडे पिझ्झा सिझनिंग आहे, जी मी लास्टला सर्व करणार आहे. पाहू शकता मस्तपैकी मॅक्रोनी शिजलेली आहे, पाणी आटलेलं आहे. आता याच पद्धतीने जर तुम्हाला यामध्ये स्मेल येत असेल किंवा तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही पहिले मॅक्रोनी शिजवून त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या मसाल्यामध्ये ॲड करू शकता. पाणी काढून टाकायचं आणि नंतर तुम्ही यात टाकू शकता. आता मी इथे पिझ्झा सिझनिंग घालते. रेडी आहे आपली मॅक्रोनी. हे पूर्ण पडलं आहे, कारण कसं आहे ना, माझा ट्रायपॉड खराब झाल्यामुळे एका हाताने शूट केलं मी, तर त्यामुळे सगळी गडबड होती आज. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली. खूप इन्स्टंट आहे, लवकर बनेल अशी आहे. खूप कामामध्ये जर खूप घाई असेल तर त्यावेळेत ही बनवायला खूप सोपी अशी आहे. थँक्यू.